नवीन महापौरानं पक्षभेद करू नये. शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर. मी कधी नगराध्यक्ष असताना पक्षभेद केला नाही. भास्कर अंबेकर यांची प्रतिक्रिया. नवीन महापौरानं मास्टर फुलंब्रीकर नाटक दुरुस्त करावे. शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर यांची प्रतिक्रिया. आज दिनांक 23 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत एसी महिला आरक्षण लागू झालंय. जालना महानगरपालिकेवर भाजपकडून 4 एसी महिलेचे नाव चर्चेत आहे. नगरसेविका ॲडव्होकेट रीमा काळेखरात, नगरसेविका वंदना अरुण मगरे, रुपाली कुरील यांचं नाव महापौर पदाच्या चर्चेत आहे. महानगरपालिकेवर नवीन महापौर आल्यानं पक्षभेद करू नये. मी कधी नगराध्यक्ष असताना पक्षभेद केलेला नाही, असा सल्ला शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिलाय. नवीन महापौर आल्यावर मास्टर फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना संपर्क प्रमुख भास्कर अंबेकर यांनी केली आहे. मला सांगा साहेब, जालना शहरातील मास्टर फुलं नाट्यगृह आहे ते अजून तुम्हीच्या काळात ते दुरुस्त झालं होतं, नंतर पडे झालं नाही. त्याची प्रियंका फुलंब्रीकर यांनी जे खंत व्यक्त केलेली त्या विषयावर. नाही, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह हे जालना शहराचं वैभव होतं आणि जालना शहरातील कलावंतांना, व्याख्यात्यांना अनेक वेगवेगळे उपक्रम या नाट्यगृहामध्ये व्हायचे. मग त्यामध्ये नाटक असेल, व्याख्यानं असतील, सर्व. परंतु हे नाट्यगृह मी नगराध्यक्ष होण्यापूर्वी जवळपास 2 वर्षापासून पूर्णतः विस्कळीत झालं होतं आणि ते पडायला आलं, म्हणून ते बंद होतं. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर या नाट्यगृहाची अत्यंत अत्याधुनिक पद्धतीनं दुरुस्ती केली. त्यानंतर मी मुंबईला माझी पूर्ण इंजिनिअरची टीम नेऊन तेथील रवींद्र नाट्य मंदिर आम्ही बघून आलो आणि त्या धर्तीवरच या नाट्यगृहाची आम्ही पुनर्बांधणी केली होती. पण नंतर पुन्हा त्या नाट्यगृहाची जी काय त्याची देखभाल करावी लागते. अगदी आपण घर बांधल्यानंतरही 4 वर्षाला का होईना एकदा रंग देतो, झाडझूड करतो, साफसफाई करतो. ते न झाल्या कारणानं हे नाट्यगृह पुन्हा मोडकळीस आलेलं आहे. तर आता मला असं वाटतं की खरं तर या जिल्ह्याच्या ठिकाणी एक नवीन नाट्यगृह हे आपण बांधलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं जी कोणी आता महानगरपालिकेमध्ये येतील तर त्यांनी त्या दृष्टीनं विचार केला पाहिजे की जिल्ह्याचं ठिकाण आहे, अनेक नाट्यरसिक आहेत आणि अनेक व्याख्यानं होतात, तर त्यासाठी एका सभागृहाची गरज आहे. मी एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधलं होतं, पण ते अत्यंत छोटेखानी 300 आसनाचं आहे. तर एक मोठं 1200 आसनाचं, जवळपास 1200 सीट्स असणारं एक भव्य दिव्य नाट्यगृह या शहरामध्ये उभं झालं पाहिजे, या मताचा मी. नवीन महापौर आला तर त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा आहे नवीन महापौराकडून? नवीन महापौर अद्याप आले नाहीत, पण नवीन महापौर आल्यानंतर त्यांनी, मला असं वाटतं की कुठलाही पक्षीय भेदाभेद न करता प्रत्येक प्रभागामध्ये कुठल्या पक्षाचा निवडून आलेला नगरसेवक आहे हे न बघता, कारण की मी 2 वेळा नगराध्यक्ष राहिलेलो आहे, मी कधीही कुठल्याही प्रभागामध्ये कोण कुठल्या पक्षाचा आहे आणि कोण कुठल्या पक्षाकडनं निवडून आला हे याचा विचार केला नाही. प्रत्येक प्रभागामध्ये नागरिक राहतात आणि हे नागरिक वेगवेगळ्या पक्षांच्या विचाराचे असू शकतील आणि म्हणून हे शहर माझं शहर आहे. हे शहर स्वच्छ असलं पाहिजे. या शहरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळालं पाहिजे, दिवाबत्ती चांगली असली पाहिजे, रस्ते चांगले असले पाहिजे, शहरामध्ये चांगली क्रीडांगणं असली पाहिजे आणि सर्व नागरिक सुविधा माझ्या शहरातील नागरिकांना मिळाला पाहिजे. हा दृष्टिकोन डोळ्यापुढं ठेवून काम करावं महापौरांनी, नवीन महापौरांनी. आता जे कोणी होतील त्यांना निश्चितपणानं माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा असतील.